आली ना बा मी डबल. तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण चांगले असतात. तर आता आम्ही चाललो कुठं? तर आता आम्ही चाललो होतो आमच्या गावाले म्हणजे महाराष्ट्रात. आणि तयारी झाली होती आणि आम्ही स्टेशनवर पोचलो होतो. तुम्हाला माहीतच आहे आम्हाला कामाख्या स्टेशनवरून जावं लागते. आणि तुम्हाला माहिती असेल की आम्ही कायच्यासाठी चाललो होतो. तुम्हाला माहीत नसेल तर ते मी नंतरच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे की आम्ही अर्जंटमध्ये कायले गेलो होतो बा घरी. तर आमची ट्रेन लागलेलीच होती आणि बस आमचा फक्त बसाचा वेट करत होती. तसे तुम्हाला माहिती आहे ट्रेन कोणासाठी थांबत नसते. तर मग बा आम्ही बसलो ट्रेनमध्ये. ट्रेन चालू झाली. तिचा 6चा टाईम होता तर एक्झॅक्टली ते 7च्याच टाईमवर निघाली. आणि मग काय इकडे खाणंही चालू झालं होतं बाई. पोराचं बसतही नाही गाडी तर खाणं चालू करते. काय सांगा त्याला म्हणून नाही राहिली का रे बाबू झालं काय चालू. पप्पाही हसून आले त्याची. हो म्हणे मम्मी झालं. मग काय संध्याकाळची 6ची ट्रेन होती तर मग रात्रच झाली. आणि रात्र झाली तर मग चांगलं जेवण खावण केलं. मस्त घरून डब्बा आणला तर पुन्हा थैलाच भरून आणला. तर तुम्हाला तर माहीत आहे मी घरी जातो तर खाया प्यायचं घरूनच घेऊन जातो, पुन्हा थैला भरून जातो. आणि त्याच्यात काय मग आमच्या घराजवळचे तर नाही पण आमच्या गावचे लेकरं सापडले आम्हाला ट्रेनमध्ये. ते होते गुवाहाटीले CRPFमध्ये. आपण तर माहिती आहे तुम्हाला कायच्यात होतं. आणि मग काय दुसरा दिवस निघाला. दुसरा दिवस कसा तरी निघाला आणि मग फ्रेश गीत झालं, हागणं मुतणं झालं लेकराचं आमचं सगळ्याचं. आणि मग बसलो आणि थोडेसे फोटो गिटो काढले. थोडीशी मजा चालू होती, हसणं खिदळणं गाणे म्हणणं. आणि मेन म्हणजे आम्हाला असा बोगी भेटला होता त्याच्यात सगळे फौजी होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे फौजी लोक सुट्टीवर जातात तर कसे हाईट मस्त आणतात आणि मस्त घेतात आणि गाणेन वाणेन मग काही विचारूच नका. आणि इकडे होता आमच्या बाबूचा नाश्ता चालू सकाळचा. त्याला म्हणून राहिली ती पायनं नजारा पायनं आपल्याही गावले अशीच नदी आहे ना पूर्णिमा आहे. तर मग मस्त ट्रेनमधून नदी गिदी झाडं झुडपं पाहून राहिली. ते तुम्हाला तर माहीत आहे आपल्या महाराष्ट्रात बंगाल्या ज्या असतात आणि इकडे काही बंगाल्या दिसत नाही. आणि एवढा पागल करून राहिलं तर बाई माय पोरगो. हे 3 दिवस कसे गेले असं वाटत होतं लवकर घर आलं पाहिजे असंच वाटलं. एवढं बोर होऊन राहिलो होतो आम्ही. मग काय अर्धा मायाजवळ बसेन अर्धा साहेबाजवळ जाऊन बसत होता. त्याच्यात आमच्या गावचे पोरं तेही हसत होते. मग काय मग रात्रच झाली. जेवण खावण झालं आणि डायरेक्ट मग तिसरा दिवस निघाला. जेवणा खावण्यातच तर आम्ही तुम्हाला तर माहिती आहे आम्ही घरून आता सगळं 3 दिवस चालते आमचं खाण्यापिण्याचं. मग काही तिसरा दिवस निघाला. एवढं बोर मारून राहिलं होतं ट्रेनमध्ये. त्याच्यात ट्रेन आमची लेट तर नव्हती पण 1-2 घंटा लेट झाली होती ट्रेन. आणि मग तिसरा दिवस निघाला. बाबूले म्हणून जाणार बापा हागाले पादून कायले राहिला. आणि तसंही तुम्हाला माहीत आहे या ट्रेनमध्ये सगळे पाद्रेस लोक राहतात. 3 दिवस कोणी 3 दिवसाचा 4 दिवसाचा प्रवास असते तर हागणं मुतणं राहते, झोपू गॅस होऊन जाते. मग काय पादणं त्याच्यात आमचं बाबूही करून राहिलं तर. आणि मग काय साहेबाला ACची लागून राहिली ती थंडी. साहेबांना अंगावर घेऊन बसलं. काय म्हणे कुठेही व्हिडिओ काढतं म्हणे. म्हटलं व्हिडिओ नाही काढून राहिली व्लॉग काढून राहिली ना. आणि मस्त आमचं बाबू खिडकीतून नजारा पाहून राहिला होता, नाचून राहिला होता, उडून राहिला होता. म्हटलं नाच खाताही नाच. आता खाणंही चालू नाचणंही चालू. आणि इकडे काय मग आमचा बाबू म्हणे मी फिरतो म्हणे बोगीत. त्याचे पप्पा म्हणे एकाच जागेवर बस रे बाबा, इथंच नाच इथंच खाय आणि इथंच पे. बाथरूमला जायचं असेल तू मला सांग. मग नाचणं गिसणं चालू. स्पायडरमॅनच बनते म्हटलं. स्पायडरमॅन शिवाय त्याला काही दिसत नाही. आणि डोरेमॉन. आणि किती चांगला हिरवा नजारा दिसून राहिला हाय. आणि हे फौजी खेळून राहिले ते लुडो. कारण टाईमपास करायला काहीच नव्हतं. फिरतीन तर किती फिरती. आणि मग काय मग थोडंसं खाऊन घेतलं लाईटमध्ये दुपारचं जेवण. तर म्हणजे जेवण आणतं तर 3 दिवसाचं पण ते शिळं होते ना लाईटमध्ये. चिवडा खाऊन राहिले. तर हे होते बुड्डान बुड्डी विदर्भातलेच होते गोंदियावरून बसले. म्हटलं माय पाय बुड्डान बुड्डी किती चांगले सोबत आले. आणि इकडे नाचणं तर चालूच आहे. स्पायडरमॅन भूम 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 याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही साहेबाले. आणि मग काय हायड अँड सीकवालं बिस्किटं आणले होते बाबा. तिसऱ्या दिवशी भूक लय लागून राहिली होती. पण साहेब म्हणतात या ट्रेनमधलं काही खाऊ नको, गिदाडे लोक असतात. तुम्हाला तर माहिती आहे आजकाल ट्रेन चाय कसं आहे ते संडास बाथरूममध्ये जातात आणि पाणी भरता पप्पा आपण तर काही खात नाही. मग काढले मी थोडेसे फोटो स्वतःची येलू पाजीबाई दाखवून राहिली. आणि मग काय म्हणता बा कसं तरी मग आमचं गाव येता आम्ही
अमरावतीपर्यंत आलो. मग तो लयच खुशी राहते कोणाले पण आपल्या गावाला जायची म्हटलं. मग काय ड्रेस गिफ्ट चेंज दिला बाई आम्ही बाबूचा करून. त्याला म्हटलं बाबू आता आपलं येते गाव, करा तयारी उतराची. तयारी गेले, सगळे रेडी होते. आणि मग आमचं आलं होतं अकोला स्टेशन. आम्हाला उतरायचं होतं पण आम्ही रेडी झालो. आता बाई येतेच तर पोचलो. मग आणि पोचलो, टाटा बाय बाय केला बा. ट्रेन चालली ती मुंबईले. आम्ही पोचलो तर अकोला जंक्शनवर. पाय माय पोरगो टाटा करून राहिलं. तो टिटीपोच म्हणते त्या ट्रेनले. लाल कलरची टिटीपो दिसली की तो टिटीपो म्हणते, काय तो व्हिडिओ पाहते ना टिटीपोचे म्हणून. मग बा थोडंसं भूक लागली होती तर गेलं बा हॉटेलात. थोडासा आपल्या विदर्भातला मस्त समोसा खाल्ला. हा कचोरी खाल्ली. तर असा समोसा आणि कचोरी तर कुठंच भेटत नाही रे बा. आणि मग निघालो आम्ही गावाच्या रस्त्यानं. तर नक्की सांगा तुम्हाला की आमचा ब्लॉग कसा वाटला, आमचा मस्त सफर ट्रेनचा कसा वाटला. नक्की सांगा कमेंटमध्ये. टाटा बाय बाय. भेटू पुन्हा.